काही वर्ष मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसरचं काम केलं. काही गोष्टी मी विद्यार्थ्यांना शिकवल्या आणि भरपूर गोष्टी मीच त्यांच्याकडून शिकलो. अनेकविध अनुभव आले. त्यातला एक इंटरेस्टिंग अनुभव म्हणजे तोंडी परीक्षा किंवा व्हायवा घेणं. म्हणजे असं लेखी परीक्षेला 5व्या मिनिटाला पेपर सबमिट करून जाणारे विद्यार्थी मी बघितलेत. म्हणजे असं शिक्षण व्यवस्थेवर लाथ मारून एक मावळा बाहेर पडतोय असं त्यांचा आविर्भाव असतो. आणि तेच मावळे, तेच वाघ हे तोंडी परीक्षेला मात्र एकदम शेळी होताना बघितलेत. वास्तविक मामला एकदम सोपा असतो. एक प्रयोगशाळा असती आणि प्रयोगशाळेमध्ये आपली वही, त्याच्या बाहेरच आपली जर्नल सबमिट करायचं असतं. आता जर्नल पण जो विद्यार्थी सबमिट करतोय त्याचंच आहे का हे बघणं हे पण एक महत्त्वाचं काम असतं बरं का. म्हणजे मला आठवतं आहे की मी पेपर चेक करत होतो, एकदा जर्नल चेक करत होतो आणि जर्नल चेक करत असताना मला एका विद्यार्थ्याचं अक्षर जरा, म्हणजे एका प्रयोगाचं अक्षर जरा वेगळं दिसलं. म्हणजे 10 प्रयोगांचं अक्षर वेगळं होतं आणि 11व्या प्रयोगाचं अक्षर एकदम वेगळं होतं. मी ते ओळखलं आणि मी एकदम CIDच्या नजरेने त्या विद्यार्थ्याला विचारलं की का रे, हा प्रयोग तूच लिहिलास ना, अक्षर तुझं वाटत नाही आहे. तो विद्यार्थी शांतपणे मला म्हणाला, नाही सर, त्या दिवशी माझ्या अंगठ्याला जखम झाली होती त्यामुळे अक्षर जरा वेगळं आलं आहे. आता तो विद्यार्थी खोटं बोलतो आहे हे त्याला कळत होतं, हे मला कळत होतं, पण इतकं कायदेशीर खोटं बोलत होता की मी त्याला काही करूच शकलो नाही. मी आपल्या शांतपणे सही दिली. तर असं गोपाळकाला असलेलं जर्नल, गोपाळकाला म्हणजे एक प्रयोग ह्याचा एक प्रयोग त्याचा, असं एक गोपाळकाला झालेलं जर्नल प्रयोगशाळेबाहेर सबमिट करायचं असतं आणि त्याच्यानंतर आतमध्ये असं 10-12 चीट ठेवलेले असतात. चीट म्हणजे काय, तर एक प्रयोगाचं नाव लिहिलेल्या चिठ्ठ्या असतात. त्यातली एक चीट उचलायची, ज्या प्रयोगाचं नाव आले ते बघायचं आणि तो प्रयोग करायचा. एवढा साधा मामला. आता विद्यार्थी त्या चीट